नमस्कार मित्रांनो. इंडियन मायकल जॅक्सन म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभुदेवा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. प्रभुदेवा यांनी मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक मोठा व्यवहार केला आहे. त्यांनी दक्षिण मुंबईतील एका सर्वात उंच इमारतीमध्ये आपले 2 फ्लॅट्स विकले आहेत. पण हा व्यवहार चर्चेमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची किंमत. चला तर मग समजून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार प्रभुदेवा यांनी मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील मिनर्वा या आलिशान टॉवरमधील 2 अपार्टमेंट्स विकले आहेत. हे दोन्ही फ्लॅट्स मिळून एकूण 2590 स्क्वेअर फूट इतकी जागा होती. आता चर्चा होत आहे ती त्याच्या किमतीची. हे दोन्ही फ्लॅट्स प्रभुदेवा यांनी 14.8 कोटी रुपये विकले. रिअल इस्टेटमधील हा व्यवहार मार्च 2026 मध्ये नोंदवला गेला आहे आणि या व्यवहारातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मालमत्तेची खरेदी किंमत. प्रभुदेवा यांनी हे फ्लॅट्स 2012 मध्ये 14.45 कोटी रुपयांना खरेदी केले होते. म्हणजेच जवळपास 14 वर्षानंतर त्यांनी हे फ्लॅट्स फक्त 35 लाख रुपयांच्या नफ्यामध्ये विकले आहेत. मुंबईसारख्या शहरात जिथे रिअल इस्टेटचे भाव गगनाला भिडतात तिथे इतक्या वर्षानंतर झालेला हा नफा खूपच कमी मानला जात आहे. यावरून मुंबईतील लक्झरी मार्केटमधील चढ उतार किंवा त्या विशिष्ट इमारतीमधील रिसेल व्हॅल्यूवर आता चर्चा रंगू लागली आहे. ज्या मिनर्वा टॉवर्समध्ये फ्लॅट होते ती मुंबईतील सर्वात उंच आणि आलिशान इमारतीपैकी एक मानली जाते. महालक्ष्मी रेसकोर्स आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य इथून दिसते. तरीही 2012च्या तुलनेत मिळालेले परतावा पाहता हा व्यवहार सध्या रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या नजरेत आला आहे. मित्रांनो, वरवर पाहिलं तर असं वाटतं की फायदा झाला, पण खरं गणित बघाल तर दरवर्षी 5 ते 6% वाढणारी महागाई धरली तर 14 वर्षात पैशाची किंमत खूप कमी झालेली आहे. जर हे पैसे म्युच्युअल फंड किंवा इतर इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकले असते तर कदाचित दुप्पट किंवा तिप्पटही झाले असते. या व्यतिरिक्त काही ॲडिशनल कॉस्ट या फ्लॅटसाठी खर्च झालेली असणारच आहे, जसे की स्टॅम्प ड्युटी, मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स. हे सगळे खर्च वजा केले तर ही डील कदाचित लॉसमध्येच असेल. समजा तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले आणि 10 ते 15 वर्षानंतर 11 लाख रुपये मिळाले तर तुम्ही खुश व्हाल का? नाही, कारण तो प्रॉफिट दिसतो पण प्रत्यक्षात तोटा असतो. म्हणून लक्षात ठेवा, प्रॉपर्टी ही नेहमीच बेस्ट इन्व्हेस्टमेंट असेल असं नाही. लोकेशन, टायमिंग, रिटर्न हे सगळं पाहिल्याशिवाय गुंतवणूक करू नका. जर तुम्हाला अशा रिअल लाईफ एक्झाम्पलमधून फायनान्स शिकायचं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुमच्यामध्ये प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट चांगली आहे की नाही. धन्यवाद.